जय महाराष्ट्र पब्लिक तर फायनली आपल्या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे। बरं तुमचं जे पण आपल्या चॅनलला पहिल्यांदा आले असणार ना तर त्यांनी लवकर आपल्या चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, कारण इथे तुम्हाला मराठीमध्ये डेली काही ना काही माहिती भेटत असणार आहे। तर आजचा टॉपिक तो म्हणजे ब्रांच, आपली पर्टिक्युलर ब्रांच किंवा कॉलेज पहिला प्रेफरन्स कोणाला दिला पाहिजे, ब्रांचला दिला पाहिजे की कॉलेजला दिला पाहिजे। आता आपण ॲडमिशन घेणार आहे। आता भरपूर सारे मुलं असे की ज्यांनी CET दिलेली, JEE दिलेली, त्यानंतर नीट वगैरे दिलेली असेल, तर भरपूर सारे मुलं आहेत की आता ॲडमिशन घेणार आहे। तर ॲडमिशन घ्यायच्या आधी तुम्हाला कळत नसतं आणि काही काही जण विचार पण नाही करते की ब्रांच ही घेऊ किती घेऊ। कन्फ्युजन इतकं असतं ना मुलांमध्ये की काहीच कळत नाही की काय करायचं, पुढं काय करायचं, कोणची ब्रांच घ्यायची, मेकॅनिकल घ्यायची की सिव्हिल घ्यायची की इलेक्ट्रिकल घ्यायची का कोणचं कॉलेज चूज करायचं। तर तुम्ही कॉलेजला पहिला प्रेफरन्स दिला पाहिजे की आपल्या पर्टिक्युलर एका ब्रांचला दिला पाहिजे। तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर चला मित्रांनो, काय टाइमपास न करता व्हिडिओ करूया सुरू। तर IT सारख्या मोठ्या फील्ड ब्रांचला पहिला प्रेफरन्स देऊ की त्यानंतर DY पाटील सारख्या मोठ्या कॉलेजला पहिला प्रेफरन्स देऊ, तर हेच कळत नाही आपल्याला की कॉलेजला पहिला प्रेफरन्स दिला पाहिजे की ब्रांचला पहिला प्रेफरन्स दिला पाहिजे। तर टेन्शन नका घेऊ, हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। पहिल्यांदा जर तुम्ही आला असणार तर फटाफट आपलं चॅनल सबस्क्राइब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर दणकून शेअर करा, कारण आपल्या मित्राला सुद्धा कळू द्या की पहिला प्रेफरन्स कशाला दिला पाहिजे। तर आजचा टॉपिक तो म्हणजे तुम्हाला सांगितलंच। तर चला काय टाइमपास न करता मेन टॉपिकला बोलूया आपल्या। कधी कधी काय होतं, आपण चांगलं कॉलेज निवडतो आणि ब्रांच चुकीची निवडतो, तर इथंच तर आपलं चुकतं। आपल्याला हेच माहिती नसतं की पहिला प्रेफरन्स कशाला दिला पाहिजे। तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, हा व्हिडिओ तुम्हाला एंडपर्यंत बघायचा आहे, कारण तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचा डाऊट हा पूर्ण क्लिअर होणार आहे। तर तुम्हाला आता सांगतो की तुमचं मत मला कमेंट करून नक्की सांगा, मला सुद्धा कळू द्या तुमचं मत काय आहे आणि तुम्ही कोणची म्हणजे तुम्ही सध्या काय करताय, तुमचा करिअर पॉईंट काय आहे, तुम्ही 10वी झालेली किंवा 12वी झालेली किंवा तुम्ही फार्मसीला किंवा इंजिनिअरिंगला आहे, हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा। तर कॉलेजला पहिला प्रेफरन्स द्या, कारण तुम्हाला सांगितलेलेच आता की कॉलेज सगळ्यात इम्पॉर्टंट आहे दादा, कारण तू ब्रांच कोणची पण घेशील। तुला एक सांगतो, असं काही नाही की ITलाच घेतलं आणि कॉम्प्युटरलाच घेतलं त्यानंतर इलेक्ट्रिकललाच घेतलं किंवा मेकॅनिकलला घेतलं। ITला घेऊनच आपण करिअर नाही करू शकत किंवा मेकॅनिकलला घेऊनच करिअर करू शकत नाही। कोणची पण ब्रांच घ्या, पण सगळ्यात पहिले कॉलेज चांगलं निवडा, कारण इथूनच आपला करिअर पॉईंट स्टार्ट होत असतो। तर हे मुलांना भरपूर लक्षात येत नाही। तर तुम्हाला आता फायनली हे लक्षात आलं असणार की सगळ्यात पहिला प्रेफरन्स द्यायचा तो म्हणजे कॉलेजलाच द्यायचा। आणि तुमचं मत सुद्धा मला कळवा कमेंट करून की सगळ्यात पहिले प्रेफरन्स कशाला दिला पाहिजे, मला सुद्धा समजू द्या की तुमचं मत काय आहे। मॅक्सिमम स्टुडंटच्या मनामध्ये हा विचारच येत नाही की कॉलेजचा, त्यांचं फक्त एकच चालू असतं की ब्रांच कोणची घेऊ, मी सध्या ब्रांच कॉम्प्युटर्स घेतली पाहिजे किंवा ITच घेतली पाहिजे, मला पॅकेज चांगलं भेटलं पाहिजे। तर हे बघ दादा, तू लक्षात घे, तू ब्रांच कोणची पण घेशील, प्रत्येक ब्रँचमध्ये तू काहीतरी करू शकतो, पण तू कॉलेज चांगलं निवडलं पाहिजे, कारण कॉलेज इज मोस्ट इम्पॉर्टंट। हे लक्षात घ्या सगळ्यात पहिले, कॉलेज तुम्ही चांगलं निवडलं तर तुमची चांगल्या प्रकारे प्लेसमेंट होऊ शकते। तर हे लक्षात घ्या आणि कॉलेज चांगलं निवडा। आणि जे पण मुलं 10वी पास झालेले असणार त्यांनी डिप्लोमा ॲडमिशन घ्यायचं की डिग्रीला घ्यायचं, तर हा तुमचा डाऊट लवकरच क्लिअर होणार आहे, कारण हा व्हिडिओ आपला लवकरच येणार आहे। आणि ज्यावेळेस तुम्ही पहिला प्रेफरन्स कॉलेजला द्याल ना कधी पण, तुमचे हळूहळू डाऊट क्लिअर होत जातील। म्हणजे ब्रँचबद्दल तुमचा जर डाऊट असेल की ही ब्रँच चांगली ती ब्रँच चांगली, तर लक्षात घ्या तू ब्रँच कोणची पण घे, करिअर होऊ शकतं, पण एकदा जर कॉलेज हातातून निघून गेलं तर काहीच होऊ शकत नाही। त्यामुळे सगळ्यात पहिला प्रेफरन्स द्यायचा तर कॉलेजलाच द्या। आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, कारण त्यांना सुद्धा समजू द्या की पहिला प्रेफरन्स कशाला दिला पाहिजे। तर चला मित्रांनो, भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये, काय मस्त राहा।